सो हॅलो ब्युटिफुल पीपल, वेलकम बॅक टू रिशूज ब्लॉग. चॅनलवरती नवीन असाल तर असेच माझे व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. ओके. सो जसं की मी काल ठरवलं होतं की मी आता थोडंसं लाईफस्टाईल चेंज करते आहे, थोडंसं डाईटमध्ये एक्सरसाइज आणि त्याच्यामध्ये. ठीक आहे. सो आज होता संडे आणि संडेसाठी मी स्टार्ट केलं होतं. मी कालच ॲक्च्युली माझं थोडंसं रुटीन लिहिलं होतं. सो त्याच्यामध्ये मी थोडंसं एक्सरसाइज, खायचं काय आहे, फेससाठी जे पण करायचं ते सगळं लिहून ठेवलं होतं. सो रात्री मी थोडेसे ओट्स दुधामध्ये भिजत ठेवले होते आणि बनाना पण काल घेऊन आले होते. सो मग मी बनाना आणि ओट्स आणि त्याच्यामध्ये थोडंसं 1 चम्मच हनी टाकलं होतं आणि रात्रीच मी जे ड्रायफ्रुट्स आहेत ना ते सुद्धा मी भिजत ठेवले होते. सो ड्रायफ्रुट्स भिजत ठेवून त्याचं मला थोडंसं शेक बनवायचा होता. सो मग तो पण बनवून घेतला आणि मी हेल्दी खायला स्टार्ट करणार आहे म्हणूनसाठी मी हे सगळं तयारी करत बसले होते. सो जे ड्रायफ्रुट्स आहे ना ते मिक्सरमध्ये टाकून मी त्याची थोडंसं असं बारीक करणार होते आणि ड्रायफ्रूट्स जे आहेत ते असे सुके खायचे नसतात म्हणतात, ते भिजूनच खायचे असतात. सो त्याच्यामध्ये डेट्स आणि पंपकिन सीड्स, काजू आणि काजू नाही, बदाम आहेत आणि हे होतं मनुके होते. सो मग ते मी मिक्सरला फिरवलं, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून अजून फिरवलं आणि त्याच्यामध्ये दूध टाकून ते मला प्यायचं होतं आणि त्याच्यानंतर मला ते ओट्स पण खायचे होते. सो त्याच्या आधी मला एक्सरसाइज करायची होती. सो एक्सरसाइजमध्ये आता डेली रोज काय एक्सरसाइज करायची मला काही समजतच नाही. म्हणूनसाठी मी काय केलं, मी रोप घेऊन आले. म्हणजे रोप ऑलरेडी मी 1 महिना आधीच आणली होती आणि एकदासुद्धा त्याचा यूज पण नाही केला आणि आत्ता मला थोडंसं नाही का फेसवरती ॲक्नेज वगैरे व्हायला लागले आणि एक महत्त्वाची गोष्ट की माझ्याकडनं चहा सुटतच नाही आहे देवा. मी 1 महिना झालं चहा सोडायचा प्रयत्न करते. म्हणजे सोडते मी 2 दिवस, ठीक आहे. पण 2 दिवस माझ्या माइंडमध्ये फक्त चहाच होतो आणि मग फायनली मी तिसऱ्या दिवशी चहा पितेच. म्हणूनसाठी मग काय झालं ना, मी ते म्हणजे सोडायचंच म्हटलं आता काही झालं तरी. मग म्हणूनसाठी मी संडेपासून स्टार्ट केलं. सकाळी 1 ग्लास आधी मी गरम पाणी पिलं आणि हे सगळं तयारी करून घेतली आधी. त्याच्यानंतर मग मी माझी एक्सरसाइज म्हणजे जी रोप आहे ना त्याच्या मी एक 600 तरी रश उड्या मारल्या होत्या, कारण की फर्स्ट डे होता, हळूहळू स्टार्ट करायचं होतं. नाहीतर लास्ट टाईम काय झालेलं, मी ना असंच एक दिवस काय झालं, मी असं ठरवलं नाही का एकदम एनर्जेटिक आणि संडेला उठले आणि जवळजवळ मी 3 तास एक्सरसाइज करत होते. 3 तास 3 तास मी एक्सरसाइज केली आणि दुसऱ्या दिवशी डायरेक्टली मला ताप आला. म्हणजे जास्त केलं तर ते अंगाशी येतं नाही का. म्हणूनसाठी मी काय केलं की आधी हळूहळूपासून स्टार्ट करणार. आज 600, उद्या 700, मग 800, मग 900, मग 1000, मग असं हळू करणार आणि थोडंसं खाण्यापिण्यामध्ये पण सुधारणार नाही का. त्याच्यामुळं थोडंसं माझ्या फेसवरचे ॲक्ने वगैरे जी उष्णता बाहेर पडते ना ते पण कमी होईल. आणि मग त्याच्यानंतर मी काय केलं की मला कॉफी प्यायची होती, ब्लॅक कॉफी, ठीक आहे. सो मी जसं की बोललं मी चहा बंद केला आहे. सो मग मी काय केलं, मी कॉफीचे पॅकेट्स आणले होते तर ब्रूचे. तर मग मी ते घेतलं आणि साखर एकदम थोडीशी एकदम, म्हणजे मी कडूच पिणार आहे नंतर, पण आधी थोडंसं ते सवय लागण्यासाठी नाही का. म्हणूनसाठी मी काय केलं की आधी थोडीशी म्हणजे एकदम थोडी तुम्ही बघितली असेल तर मग तेवढी साखर मी टाकली आणि त्याच्यानंतर मी आहे ना ते म्हणजे पूर्ण फेटत बसले नाही का, त्याचा जोपर्यंत असा फेस होत नाही एकदम बीट करत बसले त्याला. मग त्याच्यानंतर ते गेलं खूप वेळ लागला, जवळजवळ 7-8 मिनटं तरी मी करत असेन ते. सो ते झाल्यावरती मग मी पूर्ण किचन ओटा वगैरे साफ करून घेत होते. ते केल्यावरती मग त्याच्यामध्ये दूध वगैरे टाकून मला कॉफी प्यायची होती, कारण की माझी एक्सरसाइज करून झाली होती आणि मग आता फक्त मला कॉफी प्यायची होती आणि निवांत थोडासा आराम करायचा होता. पण आता तुम्ही बोलाल की घरी काय एक्सरसाइज करते, जिम वगैरे लाव. कारण की मी आधी जिम लावली होती, ठीक आहे. सो ना मी जिम लावली. मी एक 6 महिन्यांचं घेतलं होतं त्यांचे जे असतं नाही का. तर मग मी केले, 1 महिना मी गेले आणि त्याच्यानंतर काहीतरी म्हणजे ना मी खूप चुकीच्या एक्सरसाइज केल्या असं मला वाटतंय की जास्त नाही का एक्साइटमेंटमध्ये. आणि त्याच्यानंतर काय झालं, माझा ना बॅक पेन स्टार्ट झाला की काय ना काय मी चुकीच्या एक्सरसाइज केल्या असणार आहे, मला माहिती आहे. आणि तिथं जिममध्ये काय होतं ना की कोणी पण म्हणजे आता मुलं मुली सोबत असतात नाही का तिथं आणि खूप तिथं रश असतो. सो मग ना ते कसे पण एक्सरसाइज करतात आणि एक्सरसाइज केल्यावरती जे पण त्यांना हे येतं ना स्वेट किंवा घाम जे पण येतो ना, तो जिथं ते एक्सरसाइज करणार ते तिथंच, म्हणजे ते क्लीन पण करत नाही, काहीच नाही. मग दुसऱ्यांनी जाऊन तिथं कसं करायचं. आणि मे बी तसं मी केलं होतं. सो मग त्याच्यामुळं मला तिकडे गेल्यानंतर पण मी खूप जास्त आजारी पडलेले. मला 6-7 सलाईन पण लावायला लागले होते. जिमच्या 1.5 महिन्याच्या नंतर झालं होतं हे. आणि मग त्याच्यानंतर बॅक पेन पण स्टार्ट झाला. म्हणूनसाठी मग मी जिम काय केलं, स्किप केलं. आणि त्याच्यानंतर मग मी आता घरी स्टार्ट करते नाही का. जिम लावेल मी परत, काय प्रॉब्लेम नाही आहे. पण एकदा की माझा बॅकचा जो प्रॉब्लेम आहे, जो मला वाटतोय, म्हणजे आहे का नाही मला माहीत नाही, पण मला होतो थोडासा पेन नाही का. तर मग तो एकदा क्लिअर झाला ना की मी परत एकदा जिम लावेन. सो मग असा होता माझा हा संडेचा दिवस, जो की खूप चांगला गेला.
आणि हेच खात खात मी थोडंसं एन्जॉय केलं आणि मला खूप छान वाटत होतं, हेवी हेवी नव्हतं वाटत, एकदम छान वाटत होतं. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.